नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक अशी खुशखबर आलेली आहे. म्हणजेच की महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अखेर लाडकी बहिणीचा म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्त्याचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जुलै महिन्याचा जो पूर्णपणे संपला तरी देखील लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्याचं अनुदान हे मानधन त्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेलं नव्हतं. अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 2,984 कोटी रुपये इतका निधी हा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रतिमाह दरम्यान अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी ही आलेली आहे. म्हणजेच की रक्षाबंधनचा सण येतोय आणि या सणाच्या पार्श्वभूमीवरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित करावा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. परंतु जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण या पार्श्वभूमीवरती आता मोठ्या प्रमाणात निधी वितरित करणे असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून नेमका निर्णय काय घेण्यात येतो हे पाहण्यासारखं आहे. परंतु जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यासाठी हा निधी आता या ठिकाणी वापरला जात आहे की या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला असेल, विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल अशा महिलांना 1,500 रुपये मानधन दिलं जातं. त्या कुटुंबातील जर एखादी महिला अविवाहित असेल, त्या कुटुंबातील अविवाहित महिला, विवाहित महिला अशा 2 महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान हा लाभ दिला जातो. अशा प्रकारचा हप्ता हा ठिकाणी वितरित करण्यात येतो. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून 2,984 कोटी रुपयाचा निधी अखेर मंजूर करण्यात येत आहे. म्हणजेच की जाती असेल, अनुसूचित जमाती असतील, अनुसूचित जमातीच्या सुद्धा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभाग असेल च्या माध्यमातून निधी वितरित केला जात आहे. त्यांच्यासाठी हा निधी यापूर्वी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्ता वितरित केव्हा केला जाणार अशा करूया की शासनाच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिन्याचं एकत्रित वितरण करावं, जेणेकरून या रक्षाबंधनच्या सणानिमित्त सर्व बहिणींना आणखीन एक गोड गिफ्ट मिळणार आहे. धन्यवाद.